नमस्कार मित्रांनो, धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, सध्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। अशातच केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी व नमो सन्मान निधी मिळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। तर मित्रांनो, पीएम किसान निधी 17वा हप्ता मिळण्याबाबत महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। त्याआधी मित्रांनो, या व्हिडिओवरती आपण पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच आपल्याला सर्व शेतकऱ्यांच्या महत्त्वाची माहिती या चॅनलवरती आपल्याला दररोज मिळत राहील। त्याकरता तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, चला बघूया व्हिडिओमध्ये की कोणती तारीख फिक्स झाली आहे पीएम किसान सन्मान निधी व नमो सन्मान निधी 17वा हप्ता मिळण्याबाबत। तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकता 17व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स। पीएम किसान योजनेच्या 17व्या हप्त्याच्या वितरणाला अडथळा निर्माण झालेली गोष्ट म्हणजे लोकसभेची निवडणूक। परंतु आता लोकसभेची निवडणूक देखील पार पडली आहे व आज 4 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर देखील होणार आहे आणि यानंतर अवघ्या 8 ते 10 दिवसांमध्ये देशात नवीन सरकार स्थापन होणार असून या नवीन सरकारच्या हस्तेच 17व्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर आता देशामध्ये विधानसभेच्या निवडणुकाचे वारे वाहत आहे व येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्यामुळे केंद्र सरकारला व राज्य सरकारला त्यांच्या या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते याच जून महिन्यामध्ये वितरित करावे लागणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच 22 किंवा 25 या 3 ते 4 दिवसाच्या कालावधीमध्ये पीएम किसान व नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्याचे एकत्र वितरण सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, इथे पुढील पेजवरती आपण बघू शकता। त्याआधी मित्रांनो, व्हिडिओ सध्या चालू आहे त्याआधी लाल सबस्क्राईब बटनवर आपण क्लिक करावे। तर मित्रांनो, कारण पुढल्या महिन्यापासून केंद्र सरकारला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू करावी लागणार आहे, ज्यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यासह आणखीन 2 ते 3 राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे आणि हीच विधानसभेची निवडणूक पाहता राज्यामधील शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार एकत्र या दोन्ही योजनांचे पुढील हप्ते विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच वितरित करू शकते। व पीएम किसान योजनेच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली आहे की केंद्र सरकार आता जास्त उशीर न करता विधानसभेचे निवडणूक लक्षामध्ये घेऊन याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशामधील व राज्यामधील सर्व शेतकऱ्यांना खुश करण्याचा हा पर्याय शोधत आहे व या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रित वितरित करून देशातील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये 22 ते 25 तारखेच्या दरम्यान याच महिन्यामध्ये पीएम किसान सन्मान निधीचा 17वा हप्ता व नमो सन्मान निधीचा 4था हप्ता देण्याचे यामध्ये सांगितले आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।